तर ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगेल की मी ज्यावेळेस माझा रोल नंबर त्यावरती भरत होतो सर, त्यावेळेस माझे देखील हात थरथर कापत होते ज्यावेळेस प्रीला. कारण गोष्ट अशी होती की हा चान्स माझ्या लाईफचा खूप मोठा चान्स असतो. पण त्यावेळेस मला असं वाटतं की तुम्ही जास्त त्या गोष्टीचा विचारच करू नका. आता तुम्ही प्रोसिजर फॉलो करा फक्त. रिझल्ट तुमचा दुय्यम आहे सर, प्रोसिजर मेन आहे तुमच्यासाठी. रिझल्ट त्याचा आउटकम आहे. आपण आउटकमचाच विचार करून जमणार नाही आज. ठीक आहे, आपलं शेवटचा अटेम्प्ट असू शकतो, कोणाचं वय आहे, कितीतरी मुलांना प्रॉब्लेम मधून करायलेले आहेत, कितीतरी जणांची परिस्थिती एवढी वाईट आहे की आपण ते कल्पनेच्या पलीकडे आहे. बरोबर. पण आपल्यासाठी हा चान्स आहे म्हणायचं की ही परिस्थिती बदलण्याचा हा चान्स आहे. मग ह्या चान्सला पण माझे पार्टनर नेहमी सांगायचे, सुनील सर, की तू भिवून पण फेस करणार आहेस त्या गोष्टीला, भीतीनं पण फेस करायचंय आणि चांगल्या पणीनं पण फेस करायचंय तुला. बरोबर. फेस तर करावंच लागणार आहे, आपल्याला ते चुकणार तर नाही. येस. तर मला वाटतं मग चांगल्या पद्धतीनं फेस करू आपण. भीतीनं कशाला फेस करायचंय? अगदी. आणि भीतीनं फेस केलं तर आपलं रिझल्ट त्याच दिवशी ठरलेला आहे की आपल्या भीतीनं फेस केलं नाही, होणार नाही. चांगल्या पद्धतीनं केलं तर कदाचित त्या 2 मिनिटांमध्ये असे प्रश्न पण येऊ शकतात ना, की अरे मी कधीतरी चलत चलत वाचला होता आणि तो आला मला, आणि तो आनंद वेगळाच असणार आहे.